नमस्कार. MSS न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहत आहोत MSS न्यूज. मुसा सय्यद, बेलापूर. बेलापूर शहरात ईद उल फित्र रमजान ईदची नमाज अदा करण्यासाठी सर्व मुस्लिम बांधवांना शाही जामा मस्जिद बेलापूर येथे जमा होऊन झेंडा चौक ते नगर रोड व ईदगाह मैदान येथे शाही इमाम मुफ्ती रशिदी रजा यांनी ईद उल फित्रची नमाज पठण करून अल्लाहकडे सर्व धर्मीयांसाठी सुख व शांतीचे प्रार्थना केले. त्यानंतर हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदचे शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे नियोजन शाही जामा मस्जिद ट्रस्ट जाफरभाई अतार व मोहसिन सय्यद यांच्या वतीने करण्यात आला. बेलापूर जामा मस्जिद शाही इमाम मुफ्ती रशिदी रजा व शाही इमाम शकील अहमद रजा MSS न्यूज संपादक मुसा सय्यद यांनी सर्व भारतवासियांना रमजान ईदची शुभेच्छा दिल्या. मेरे मोहतरम बुजुर्ग दोस्तों, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मैं जामे मस्जिद बेलापुर के पेश इमाम, मैं तमाम उम्मत मुस्लिमा सरज़मीन बेलापुर के रहने वाले हर धर्म के, हर कौम के लोगों को ईद उल फित्र की मुबारकबादियाँ बहुत बहुत पेश करता हूँ। सभी को अल्लाह तबारक व तआला ईद उल फित्र की बहुत सारी खुशियाँ नसीब करे और सभी को आज इस मुक़द्दस दिन के सदक़े से सभी के घरों में अमन अमान खुशहाली अता आमीन आमीन। अस्सलाम वालेकुम। मैं सभी मुस्लिम हिंदू भाइयों को ईद की शुभेच्छा देता हूँ और उनको ईद के बधाई देता हूँ MSS न्यूज़ की तरफ से, और हमारे उप संपादक एजाज सैयद इनके तरफ से भी मैं आपको सबको ईद की शुभकामनाएं देता हूँ. या प्रसंगी श्रीरामपूर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या सत्कार MSS न्यूजचे संपादक मुसा सय्यद व बेलापूर ग्रामपंचायत उपसरपंच जावीद शेख, अब्रार सय्यद, सुलतान सय्यद व जावीद सय्यद यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच बेलापूर सपुत्र जिशान शकील बागवान यांचे पुत्र MBBS डॉक्टर डिग्री प्राप्त केल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांच्या हस्ते, तसेच महाराष्ट्र लघुपत्र पत्रकार संघ संपर्क कार्यालयाच्या वतीने व मुस्लिम समाज बेलापूर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कुरेशी फ्रेंड्स ग्रुप यांच्या वतीने शरबत कार्यक्रम ठेवण्यात आला. तसेच या कार्यक्रमास उपस्थित जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, उपसरपंच मुस्ताक शेख, श्रीरामपूर तालुका काँग्रेस अध्यक्ष अरुण पाटील नाईक, बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, उपसभापती अभिषेक खंडागळे, कर्मयोग्य मुरलीधर खटोड, पतसंस्थाचे चेअरमन रवींद्र खटोड, माजी उपसरपंच भरत शेठ साळुंके, तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले, माजी सभापती दत्ता कुरे, भाऊसाहेब तेलोरे, ग्रामपंचायत सदस्य रमेश अण्णा अमोलिक, महेश कुरे, प्रभात कुरे, माजी उपसरपंच जावेदभाई शेख, गावकरी पत संस्थाचे युवा संचालक अजीजभाई शेख, सामाजिक कार्यकर्ते जिनाबाई शेख, वरिष्ठ पत्रकार देवीदास देसाई, सुहास शेलार, शफीक बागवान, RKS न्यूजचे संपादक कासम शेख, शाहरुख सय्यद, सरफराज सय्यद, जब्बार सय्यद, जावीद सय्यद, अब्रार सय्यद, असरार सय्यद, अकबर सय्यद, अजरुद्दीन सय्यद, एजाज सय्यद, अकबर सय्यद, हिदायत सय्यद, हाजी मनसूर सय्यद आलेल्या सर्व उपस्थितांचा आभार कब्रस्तानच्या ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आला. MSS न्यूजसाठी एजाज सय्यद, बेलापूर. अशीच नवनवीन माहिती बघण्यासाठी बघत राहा व बेल आयकॉन प्रेस करून सदस्य व्हा. MSS न्यूजसाठी एजाज सय्यद, बेलापूर. सर्व देशामध्ये अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये ईदचा सण साजरा होत आहे. मी आपणा सर्वांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि ज्यांनी 30 दिवस अतिशय कडक उन्हामध्ये जे उपवास केले अशा सर्वांची मनोकामना पूर्ण हो अशी अल्लाह ताला प्रार्थना करतो. आपणा सर्वांना पुन्हा एकदा ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. पवित्र रमजान सणाच्या शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी गेले 1 महिनाभर कडक असे रमजानचे उपवास पाळलेले आहेत. या उपवासातनं आपल्या सर्वांना चांगलं आरोग्य लाभो, आपल्या सर्वांची, आपल्या गावची, आपल्या परिसराची भरभराट हो अशीच शुभकामना या ईदच्या निमित्तानं व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना ईदच्या या पवित्र सणाच्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो.
आपल्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा परमेश्वर पूर्ण करो अशी सदिच्छा व शुभेच्छा आपल्या सर्वांना बेलापूर ग्रामपंचायतच्या वतीने व जनता आघाडीच्या वतीने व्यक्त करतो आणि थांबतो. रहमत और बरकत अदा करे ऐसी प्रार्थना करता हूँ. सही मायने में सभी हिंदू मुस्लिम भाइयों में भाईचारा बनाए रखे. उसी प्रकार सही मायने में आपने देखा तो मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना. अगर दिवाली अंग्रेजी में अगर लिखा जाए तो उसमें अली आता है, और रमजान अगर अंग्रेजी में लिखा जाए तो उसमें राम आता है. ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह है. इसका मतलब है अल्लाह एक ही है और अल्लाह का रसूल सिर्फ हजरत मोहम्मद पैगंबर साहब है. सभी मुस्लिम भाइयों में इसी प्रकार का भाईचारा बनाए रखे, यही अल्लाह ताला से प्रार्थना करता हूँ. आप सबको शुभकामनाएं देता हूँ. 40 दिवसांच्या उपवासानंतर हा पवित्र महिना आजचा शेवटचा दिवस. सर्वांना ईदच्या शुभेच्छा. ईद मुबारक हो. जसं आपण शरीरावर कंट्रोल करतो तसं तुम्ही 40 दिवसा काही अन्नाचा पाण्याचा त्याग करून तुम्ही शरीरावर मनावर कंट्रोल मिळवलेलं असतं. जसं मराठीत हिंदीत म्हणतात आत्म्याला परमात्मा संग मिळणं, तसं तुमचा आत्मा परवदिगार से मिलने के लिए जाता है. आमच्या पोलीस दलातर्फे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातर्फे तुम्हाला पुन्हा एकदा ईदच्या शुभेच्छा आहे. थँक्यू.